नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मवियामध्ये गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळते। सत्यजित तांबेंच्या बंडखोरीमुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे, तर या मतदारसंघात शिवसेनेचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी केलाय। त्यामुळे मवियाच्या उमेदवारीविषयी अजून सुद्धा चित्र स्पष्ट नाहीये। नाशिक पदवीधरसाठी मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कालच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शुभांगीताई पाटील यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। मवियामध्ये गोंधळात गोंधळ। माननीय उद्धव साहेबांशी माझी चर्चा झाली। राऊत साहेबांनी जो विश्वास दाखवलेला आहे, शिवसैनिकांचा विश्वास आहे। नाशिक पदवीधरचा घोळ कायम। नक्की आघाडीचा उमेदवार कोण ह्याच्याबद्दलची चर्चा होणार आहे। नाशिक पदवीधर मतदारसंघातील मवियाचा घोळ काही सुटायचं नाव घेत नाही। काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबेंच्या बंडखोरीमुळे या मतदारसंघात काँग्रेसची मोठी कोंडी झाली आहे। खरं तर हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। गेली 3 टर्म काँग्रेसच्या सुधीर तांबे यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। चौथ्यांदा पक्षानं त्यांनाच उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी पुत्रप्रेमापोटी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेत मुलगा सत्यजितसाठी मार्ग मोकळा केला। काँग्रेस बंडखोरीच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच या मतदारसंघावर शिवसेनेनं दावा ठोकलाय। अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी आपल्याला मवियाचा पाठिंबा असल्याच्या दाव्याचा पुनरुच्चार केला। मी आमच्या माननीय उद्धव साहेबांशी माझी चर्चा झाली। राऊत साहेबांनी आत्ताच तुम्हाला तुमच्याच माध्यमाने सांगितलं, राऊत साहेबांनी जो विश्वास दाखवलेला आहे, शिवसैनिकांचा विश्वास आहे। नाना पटोले साहेबांशी माझी चर्चा चालू आहे, अजितदादांशी माझी चर्चा चालू आहे, माननीय आमचे जयंत पाटील साहेबांची चर्चा आहे। नक्कीच एक सामान्य कार्यकर्त्याला घराणेशाही लोटून न काम करणाऱ्याला त्यांनी विश्वास आता दाखवला नाही। पहिली महिला पदवीधर आमदार कोण देईल, तर महाविकास आघाडी जनता देईल। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही शुभांगी पाटील मवियाच्या उमेदवार असल्याचा दावा केला होता। काँग्रेसनं मात्र यावर अद्याप मौन सोडलेलं नाही। सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे या पितापुत्रांवर निलंबनाची कारवाई काँग्रेसकडून करण्यात आली आहे, पण उमेदवारीबाबत काँग्रेस अद्याप मूग गिळून गप्प आहे। त्यामुळे इथल्या उमेदवारीविषयी संभ्रम वाढलाय। काँग्रेसनी तिथं दोन्ही म्हणजे सत्यजितला पण आणि डॉक्टरांना पण मला वाटतं कार्यवाही केलेली आहे त्यांच्यावर। त्याच्यामुळे आता तिथं नक्की आघाडीचा उमेदवार कोण ह्याच्याबद्दलची चर्चा होणार आहे। काँग्रेसची त्याच्याबद्दलची काय भूमिका आहे हे नक्कीपणे लक्षात घेऊनच आम्हाला पुढचे निर्णय घ्यावे लागतील। तर त्याच्यावर होईल ना पुन्हा एकदा। शेवटी महाविकास आघाडी म्हणून लढायचं असेल तर ते निश्चितपणे त्यावर अशी भाष्य बाहेर न करता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित बनवून द्यावं ठरवलं पाहिजे। नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीत गोंधळाची स्थिती असल्याचं पाहायला मिळतंय। या पार्श्वभूमीवर बुधवारी मवियाच्या नेत्यांची उमेदवारी विषयी चर्चा होणार आहे। त्यामध्ये नाशिकच्या जागेचा घोळ सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। एकीकडे काँग्रेसचा गोंधळात गोंधळ कायम आहे, तर इकडे भाजपनंही नाशिक पदवीधर मतदारसंघात अद्याप कुणाला पाठिंबा दिलेला नाही। सत्यजित तांबेंना भाजपकडून पाठिंबा दिला जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे मवियाच्या घोषणेनंतरच भाजप आपला पत्ता उघड करण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर आपण थेट दिल्लीला जातोय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत। केमिकल्स का, फर्टिलाइजर्स का अनन्वित उपयोग करते हुए हमारी धरती माता को प्रदूषित कर रहे हैं। जिस प्रकार से आज इस प्रदूषण के कारण क्लाइमेट चेंज की विभीषिकाओं से, जलवायु परिवर्तन की विभीषिकाओं से हमें जूझना पड़ रहा है, हमको धरती माता की पुकार सुननी होगी और धरती माता की इस पुकार को सुनते हुए, चाहे वो प्राकृतिक खेती हो या एनर्जी ट्रांजिशन हो, इन सारे विषयों के ऊपर भारतीय जनता पार्टी को
सरकार के साथ कदम से कदम मिलाकर चलना होगा और इसमें हम किसानों को किस प्रकार से प्रेरित कर पाए, किस प्रकार से उनको मदद कर पाए, इसको एक मिशन के रूप में हम कैसे ले पाए, ताकि जलवायु परिवर्तन में और उसके खेती किसानी पर होने वाले परिणाम और उससे धरती माता पर होने वाले परिणाम, इसको हम कैसे दूर करें, इसके ऊपर भी हम लोग कार्य करें।